नमस्कार मंडळी, आम्ही अग्रिकोळी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत चिकन एग चीज बॉल्स। चिकन एग चीज बॉल्स करण्यासाठी इथे मी साधारण 200 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ धुवून अशा मीडियम साईजमध्ये मी कट करून घेतलेला आहे। तुम्ही मिक्सरला सुद्धा लावू शकता, पण इथे मी चिरून घेतलेलं आहे अशा बारीक पद्धतीमध्ये। त्यानंतर 2 उकळलेले अंडे घेतलेले आहेत। उकळलेले अंडे सुद्धा असेच मीडियम साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत। एक काचेचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये चिरून घेतलेला चिकन टाकून घेऊया। त्यानंतर उकडून घेतलेली अंडी आहेत ती बारीक चिरून घेतलेली आहेत, ती सुद्धा या चिकनमध्ये टाकून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये रेड चिल्ली सॉस, त्यानंतर त्यामध्ये सोया सॉस आणि विनेगर टाकून घेऊया। आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। तुम्हाला यामध्ये अजिनोमोटो टाकायचा असेल तर टाकू शकता, इथे मी अजिनोमोटोचा वापर केलेला नाही। सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये मी काश्मीरी पावडर टाकत आहे, जेणेकरून कलर येण्यासाठी। तुम्ही यामध्ये फूड कलरचा सुद्धा वापर करू शकता। त्यानंतर त्यामध्ये 1 चमच मक्याचं पीठ आणि 1 चमच मैद्याचं पीठ टाकून घेऊया। सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये 1 अंडा फोडू शकता, पण इथे मी अंडा फोडलेलं नाही आहे, कारण ते पीठ पूर्णपणे नरम होऊन जाईल त्यामुळे। अशा पद्धतीमध्ये मिश्रण तयार करून झालेलं आहे। आता याचे बॉल्स करून घेऊया। चिकन चीज बॉल्स करण्यासाठी इथे मी चीज घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण बॉल्स तयार करून घेऊया। थोडं मिश्रण घेऊया आणि त्याची पारी तयार करून घेऊया। पारी तयार करून झाल्यानंतर त्यामध्ये चीज भरून घेऊया आणि चीज बाहेर येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे, जेणेकरून तेलामध्ये चीज बाहेर येणार नाही। बॉल्सच्या ऐवजी तुम्हाला जो शेप आवडतो त्या शेपमध्ये तुम्ही चीज बॉल्स करू शकता। अशा पद्धतीमध्ये आपण चीज बॉल्स सर्व तयार करून घेऊया। चीज बॉल्स तयार करून झालेले आहेत। गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेले चीज बॉल्स आहेत ते सोडून देऊया। साधारण 5-6 मिनिटं तेलामध्ये बॉल्स तळून घ्यायचे, जेणेकरून पूर्णपणे आतून शिजले जातील। पाहू शकता बॉल्सला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। अशा पद्धतीमध्ये चिकन बॉल्स तयार झालेले आहेत। हे बॉल्स तुम्ही शेजवान चटणी किंवा मेयोनीज सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।